आपण जी बेबी फूड सिरीज चालू केलेली आहे त्याचा आज दिवस 3रा आहे आणि आज मी तुम्हाला इथे 2 रेसिपीज बनवून दाखवणार आहे, ज्या की बाळाच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. तर या चॅनलवरती मी त्याच रेसिपी बनवून दाखवते जे मी ऑलरेडी माझ्या मुलीसाठी बनवायचे व तिला खायला द्यायचे. तर तुम्ही थंबनेलमध्ये बघू शकता तिची तब्येत खूप छान आहे. तर मी तिच्या डाएटमध्ये अशा कुठल्या गोष्टी ॲड करायचे जेणेकरून तेवढी हेल्दी झालेली आहे. तिच्याच डाएटमधल्या 2 रेसिपीज आज मी इथे बनवते आहे. तर पहिली डिश मी बनवून दाखवते ते आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू. तर सगळ्यात अगोदर ड्रायफ्रूट्समुळे आपल्या बेबीच्या हेल्थवरती कुठले बेनिफिट्स होतात ते मी तुम्हाला सांगते. तर ड्रायफ्रूट्समुळे बेबीमध्ये कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम कमी होते आणि त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगल्या प्रकारे काम करते. बाळांची इम्युनिटी चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग होते. बाळाचे आईज आणि बोन्स असतात त्यांची हेल्थ प्रमोट होते. ड्रायफ्रूट्समुळे एनर्जीही चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड होते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी हा एक महत्त्वाचा रोल प्ले करतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर काजू घेतलेत, बदाम घेतलेत, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडेसे मनुके घेतलेत कट करून. तुमच्याकडे आणखी दुसरे ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही तेही ॲड करून घेऊ शकता. इथे दुसऱ्या साईडला एका काचेच्या छोट्याशा बोलमध्ये मी डेट्स घेतलेले आहेत, ज्याला की मी डिसीड करून घेतलं आहे. हे डेट्स आहेत ते आपल्याला थोड्या वेळाने लागणार आहेत. तोपर्यंत आपण आपले ड्रायफ्रूट्स आहेत त्यांना रोस्ट करून घेऊयात. ड्रायफ्रूट्स रोस्ट करण्यासाठी एका साईडला एक छोटीशी कढई ठेवली, त्याला मीडियम फ्लेमवरती मी गरम करून घेतलं आहे. आपल्याला हे ड्रायफ्रूट्स चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. कमीत कमी याचा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तरी भाजून घ्यायचे आहेत. 3 ते 4 मिनिट मी लो फ्लेमवरती काजू आणि बदाम भाजून घेतलेले आहेत. त्यांचा कलरही आता बऱ्यापैकी चेंज झालेला आहे, तर मी त्यांना साईडला काढून घेते. सेम त्याच कढईमध्ये मी आता आपले शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे हे आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असतात. तुम्ही अनस्वीटन पीनट बटरही तुमच्या बेबीच्या डाएटमध्ये ॲड करू शकता. हे लाडू फक्त बाळांसाठीच नाही तर ज्या की न्यू मॉम्स आहेत, ज्यांची एनर्जी पूर्णपणे ड्रेन झालेली आहे, त्याही या लाडूला ॲज अ एनर्जी प्रोव्हायडर म्हणून घेऊ शकतात. 1 वर्षापासून पुढच्या सगळ्या मुलांना तुम्ही हे ड्रायफ्रूट्सचे लाडू देऊ शकता. त्यापेक्षा लहान मुलांना तुम्ही हे देऊ नका. आता आपले शेंगदाणेही भाजून झालेले आहेत. मी त्यांना थंड होण्यासाठी साईडला ठेवते. इकडे मिक्सरच्या जारमध्ये मी आपले काजू आणि बदाम घेतलेत. त्याच्यामध्येच मी आपले शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची साल काढून तेही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेतलेत आणि त्याची एक अशी कोर्स पावडर तयार करून घेतलेली आहे. जर का तुम्ही हे 1 वर्षापेक्षा लहान बाळाला देणार असाल तर याची पावडर एकदम फाईन बनवून घेतली तरी चालेल. नंतर या पावडरमध्ये मी आपले कट केलेले मनुके ॲड केलेत आणि मग असे आपण डिसीड करून ठेवलेले जे डेट्स होते ते मिक्सरमधून फिरवून तेही मी या मिक्सरमध्ये ॲड करून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला गॅस वगैरे चालू करायची गरज नाही. जी की डेट्सचं मिक्सचर आहे ते आपल्या ड्रायफ्रूट्सच्या मिक्सचरसोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यांना छोट्या छोट्या लाडूंचा शेप देऊन घ्यायचं आहे. हे लाडू एकदम सॉफ्ट होतात. लहान मुलं याला इझिली खाऊ शकतात. सेम प्रोसिजर फॉलो करून मी माझे सर्व लाडू आता तयार करून घेते. इकडे आपल्या ड्रायफ्रूट्सच्या लाडूंची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांनाही आवडेल आणि तुम्हालाही नक्की आवडेल. आता मी इकडे आपली दुसरी रेसिपी बनवून दाखवते. आपल्या दुसऱ्या रेसिपीसाठी एका काचेच्या बोलमध्ये मी 2 काजू, 2 बदाम आणि 2 डेट्स ॲड करून घेतलेले आहेत. त्याच्यावरती आता मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि मी याला भिजायला ठेवते. कमीत कमी 4 तास याला भिजवायचं आहे. 4 तास भिजवून झाल्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं मी घेतले. त्याच्यामध्ये आपण भिजवलेले काजू, भिजवलेले बदाम आणि जे डेट्स आपण भिजवून घेतले होते त्याला डिसीड करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच आपलं जे काही ड्रायफ्रूट्स भिजवलेलं पाणी होतं तेही 1-2 चमचे मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतले. इथे मी थोडेसे पोहे घेतलेत, त्यांना मी स्वच्छ धुवून घेतले. पोहे चांगले सॉफ्ट झाल्यानंतर मी सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकले. आता हे भिजवलेले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ॲड करून घेतलेत, ज्याच्यामध्ये ऑलरेडी आपले ड्रायफ्रूट्स होते आणि त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आणि त्याची एक फाईन पेस्ट मी तयार करून घेतली. गॅसवरती एक छोटीशी कढई मी गरम करून घेतली. त्याच्यामध्ये ऑइल, बटर किंवा तूप असं काहीही न टाकता फक्त आपली जी फाईन पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे ते मी कढईमध्ये ॲड करून घेते. या पेस्टला आपल्याला जवळजवळ 3 ते 4 मिनिट लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये वरून आपल्याला दुसरं काही ॲड करायचं नाही. जे आपले डेट्स आहेत ते नॅचरल स्वीटनरचं काम करतील आणि त्याच्यामुळे या पेस्टला चांगली टेस्ट येईल. हे शिजल्यानंतर तुम्हाला याची कन्सिस्टन्सी जशी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका. जर का तुमचं बाळ खूपच लहान असेल, जस्ट सॉलिड जर्नी सुरू केली असेल तर याला थोडंसं पातळ ठेवा आणि 8-9 महिन्याचं बाळ असेल तर याची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक ठेवली तरी चालेल. इथे आपलं होममेड सेरेलॅक तयार आहे. पोहे इझिली डायजेस्ट होतात. भरपूर प्रमाणामध्ये आयरन त्याच्यामध्ये असते आणि कार्बोहायड्रेट्सचाही चांगला सोर्स आहे. भरपूर न्यूट्रिएंट्स असतात. त्याचबरोबर ग्लुटनचं प्रमाणही कमी असतं.
एवढे सगळे फायदे असतात, म्हणून पोहे तुमच्या बेबीच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा. आपल्या दोन्ही डिश आता बनवून तयार आहेत. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.